काढायची? माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं? सांगा की काय केलं असतं? हेच केलं असतं ना. मला एवढं लागलं असेल तर तुम्ही बघायला येणार नाही का? संजू, तू पुन्हा पुन्हा तेच तेच बोलतीयस. अगं काही नाही झालंय मला. दाजी सॉरी, मी मध्ये बोलते, पण आता जे काय बाय झालं ते विसरून जावा ना. मी काय म्हणते, संजय तू परीक्षेला जा, मी दाजींना घरी सोडते. त्याचा काही उपयोग नाहीये आता. माझ्या पेपरची वेळ निघून गेलीये. संजू, अजूनही 10 मिनिटं बाकी आहेत. चल मी सोडतो तुला. बस गाडीवर. तुम्ही नाही तुम्ही काय नाही आता. संजू गाडीवर बस. अहो ना तुमचं दुःख आहे. अहो काय करताय तुम्ही? तुम्ही असलं काही बी करायचं नाही. हे बघा काही झालेलं नाहीये मला. अहो तुम्हाला दुःख आहे ना, तुम्ही असं का करताय? दाजी असं नका करू. अहो विश्वास ठेवा ना, मी 5 मिनिटात पोहोचते संजीला. हा मी मोनी सोबत जाते. नाही, हे बघ, माझ्यामुळे जर तुझी परीक्षा बुडली ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. बस गाडीवर. बस गाडीवर. अहो दुखतंय ना, मी तुम्हाला अजून पण सांगते, ऐका की माझं, मी जाईन तिच्या सोबत. जा, अजून 1 मिनिट उरलाय तुझ्याकडे. पण तुमचा हात. संजू, काही झालेलं नाही माझ्या हाताला. अहो पण. नको काळजी करूस, वेळ नको वाया घालूस. अहो पण. संजू, हे बघ, याच हाताने एक दिवस सल्यूट करायचंय तुला. छान पेपर सोडव. जा. अहो लई म्हणजे लई आनंद झालाय बघा मला. म्हणजे असं वाटतंय पक्षासारखं असं आभाळात उडावं. बर का, हजारो वर्षात एखाद्याच्याच आयुष्यात असा प्रसंग येतोय म्हणजे आम्हाला तर वाटायला लागलंय असा डीजे लावावा आणि मनसोक्त नाचावं. काय झालंय राजश्री? आपला भावनांवर ताबा असला पाहिजे. भावनांच्या आहारी जाऊ नका. नाही नाही, हे बघा, आज तुम्ही आम्हाला काही रोकायचं नाही, टोकायचं नाही, बरं का. हो, तुम्हाला सांगू का, आम्हाला प्रचिती आली. तुमच्या बाबूजींनीच केले हे सगळं. आता बघा की आम्ही किती प्रयत्न केले हे सगळं थांबवण्यासाठी. तुमचं डोकं खाल्लं, तुमचे कान खाल्ले, आई साहेबांचं डोकं खाल्लं, पण आम्हाला जे जमलं नाही ते तुमच्या बाबूजींनी करून दाखवलंय. आम्हाला तर टेन्शनच आलं होतं. म्हणलं ही पोरगी खरंच आता पोलीस ऑफिसर होती का काय? असं बोलल्याने होत असते बाई. नाही, ती पोरगी लई खटे. आता आम्ही इतकी 3rd डिग्री दिली तिला. एखादी असती ना तर लगेच नांगी टाकली असती, पण नाही, हे पाणी काहीतरी वेगळंच आहे. पण आता झालंय असं, एका तीरात 2 निशाण साधले गेलेत. तुम्हाला कित्येकदा सांगितलंय, काय जे बोलायचं आहे ते स्पष्ट बोला, कोड्यात बोलू नका. अहो ऐका तर, ती पोरगी परीक्षेला चालली होती. तिला रणजित भाऊजींचा फोन आला. तर फोनवर म्हणे हिला जोरदार ब्रेक दाबल्याचा आवाज आला आणि तेव्हापासून रणजित भाऊजींचा फोनच लागत नाहीये. याचा अर्थ काय? म्हणजे नक्कीच कुठल्या तरी गाडीनं रणजित भाऊजींना उडवला असणार. काय? नाही अहो, म्हणजे अगदीच तसं नसणार झालं. म्हणजे आम्हाला काय अंदाजच बांधता येणार ना. अहो ती पोरगी फोनवर बोलत होती, अचानक अशी दचकली आणि निघूनच गेली. अहो
काही सांगितलं नाही. आम्ही विचारतोय बाई काय झालं काय झालं, काही सांगायलाच तयार नाही ना. मग कसं कळणार काय झालंय? म्हणजे काही ट्रकनं उडवलंय का स्वतःच गाडीवरनं पडलेत, कुठल्या हॉस्पिटलला नेलंय का काय, हात पाय मोडले, डोकं फुटले, काहीच कळायला मार्ग नाही ना. हा कसं कळणार? या घटनेबद्दल आई साहेबांना किती माहिती आहे? नाही नाही नाही, आम्ही काही सांगायला गेलो नाही, कारण अर्धवट माहिती आहे ना आपल्याकडं. म्हणून म्हणलं तुमच्याशी डिस्कस करावं, म्हणजे मग ठरवता येईल ना काय सांगायचं कसं सांगायचं, है की नाही? हा नाही म्हणजे अहो दुःखदच घटना झालीये, वाईटच झालं असं नाहीच व्हायला पाहिजे. तुमच्या लक्षात आलंय का या सगळ्यामुळं ती पोरगी परीक्षेला नाही जाऊ शकलीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय वहिनी साहेब. रणजित भाऊजी तुम्ही? रणजितराव, तुमचा तर अपघात झाला होता ना? मग याचं तुम्हाला दुःख झालंय की आनंद? दुसऱ्याच्या दुःखाचा आनंद घेणं ही जर बाबूजींची शिकवण असेल तर तो आनंद तुम्हालाच लखलाभ. आणि काळजी करू नका, मी सुखरूप आहे. आणि वहिनी साहेब, संजूची स्वप्न सुद्धा. ठीक आहे, तिला आत्ताच एक्झाम हॉलला सोडून आलोय. आणि यापुढे एकच सांगेन, संजू आणि तिच्या स्वप्नांच्या आड कोणी आलं तर मी मध्ये उभा आहे. संजू आणि तिच्या करिअरच्या आड मी कोणालाही येऊ देणार नाही. संजू पोलीस ऑफिसर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. सांगितलं होतं, मनावर ताबा ठेवा. बाबूजी, सुबुद्धी द्या यांना. आओ आओ, कसा गेला पेपर? पेपर ना हाताला स्प्रे मारलाय तुम्ही, हात अजून बी दुखतोय तुमचा? नाही नाही, कुठे दुखतोय? हे काय एकदम फर्स्ट क्लास आहे. हे बघ, हालचाल पण होतीये. अहो तुमच्या हातावर स्प्रे मारलेला दिसतोय. हा अगं ते होय, मारला म्हणजे थोडं दुखत होता. म्हणजे दुखतोय नाही, दुखत नाहीये. हे बघ हालचालही होतीये. ते जाऊ दे ना. पेपर कसा गेला? काय काय म्हणलात? अगं पेपर कसा गेला? पेपर? कोणता पेपर? संजू असं काय करते? पेपर होता ना तुझा आज. हा का? माझ्या तर बाया काही लक्षातच नाहीये. गप. हे बघ संजू, मस्करी करू नकोस. तुझ्या पेपरच्या बाबतीत मी खूप सिरियस आहे. मला माहितीये की. अगं मग सांग ना. माझ्या नाही लक्षात. का असं कसं लक्षात नाही? मी आता सोडून आलो तुला. हा, तुम्ही सोडायला आलते नाही का मला तो पेपर? तो काय आला गेला निघाला, कसा होता ते माझ्या लक्षात नाही बघा. अरे आता केलेली गोष्ट कशी विसरू शकतो माणूस? जसं तुमच्या हाताला दुखापत झाली हे तुम्ही विसरलाय ना, तसंच. संजू, खोटं बोलायला लागलाय तुम्ही. सॉरी. सॉरी काय सॉरी? मग अशी लय तणक्यात ती पट्टी फेकून दिली ना, लय फॅन्टम झालाय ना तुमचा. कुठे आहे ती पट्टी? आणली आहे नवीन एक. बघू. असं इतका हलगर्जीपणा करून कसं चालेल? एकतर आधीच आपल्या हातात वेळ कमी आहे. आता आपल्याला तयारी करायला पाहिजे ना लवकरात लवकर फिजिकलची.
म्हणजे ही संजीवनी रणजित ढाले पाटील तुम्हाला फुल गॅरंटीनं सांगतेय की हा पेपर एकदम चांगल्या मार्काने पास होणार मी. पेपर ज्यावेळेस माझ्या हातात आला ना त्यावेळेसच मला एकदम कॉन्फिडन्स आलता बघा की हा पेपर आपल्याला एकदम चांगला जाणार आहे. आणि आता आपल्याला फिजिकलची तयारी करावी लागेल. पण तुम्ही सकाळी कांड करून ठेवलत ना. आता आमचा ट्रेनरच जायबंदी असेल तर आम्ही कसं करायचं? रॉंग करत नाही म्हणता म्हणता एवढं मोठं रॉंग काहीतरी करून ठेवताय तुम्ही. मला एक गोष्ट सांगा, काय गरज होती तुम्हाला गाडी चालवत असताना फोनवर बोलायची? अगं नाही, मी रस्त्याच्या कडेलाच उभा होतो. अचानक एक ट्रक आला, त्याचा कंट्रोल चुकला आणि त्याचा धक्का लागला फक्त मला, बस. असं का? नाही म्हणजे मला वाटलंच होतं तुम्ही असं सहजासहजी चुकायचे नाही. पण असं नका ना करत जाऊ. हो, पण मला सांग, पेपर नक्की छान गेलाय ना? माझ्या नवऱ्याला एवढी दुखापत झालेली असताना स्वतःच्या जीवाशी खेळून तो मला पेपरला सोडायला आला. मग मला पेपर तर चांगला जायलाच पाहिजे. तुम्ही काही काळजी करू नका. प्री आणि मेन्स अशा काढीन बघा मी. आता टेन्शन फक्त फिजिकलच आहे. पण ते पण तुम्ही जर सोबत असाल ना तर मी एकदम भारी मार्कांनी पास होईल बघा. ये बात. अयो सॉरी 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 सॉरी. अहो माझ्या लक्षातच नाही आलं. सॉरी. संजू, तुझ्यात आत्ताच फौजदाराची ताकद आली की ग? म्हणजे तू जर खरंच फौजदार झालीस तर माझं काही खरं नाही बुवा. अहो तू नाटक करताय ना? आओ आप्पे, हे आप्पे, अगं लई भूक लागली, खायला दे काय तरी. अगं खायला पोटात काय नसलं म्हणजे डोसकं गरगरायला लागतंय माझं. हे आप्पे, हा आहा, काय कुली ढाबा पेशल आणले वाटतं. आदुने हे तिकीट झाले पाटील, आलो. जा हा, गुलाबरावला सांगून खास तुझ्यासाठी बांधून आणलंय. होय का? वा, गुणाची लाडाची भाची माझी. आप्पे, तुला तळ हाताच्या फोडाला जपावं तसं जपलंय. हा, तुझ्या डोसक्यात अक्कल ती बी मीच घातली की. आणि तुझ्यावर संस्कार, होय की नाही? तुझ्यावर संस्कार बी मीच केले की. दिलत ना? तुला जाणीव आहे ना याची? वय हे थुत्तर तोंडे, माजली का तू? आता कसा आला का नाही अवकातीत? दर आणि मामा, तसं बी आपल्या या प्लॅन मधलं अर्ध्याहून जास्त काम तर तूच केलंय. मला डाले पाटलांच्या सगळ्या डिटेल्स दिल्या. माझ्या लाडक्या सुजितजींना इम्प्रेस कसं करायचं याची आयडिया पण तूच दिली की. बरोबर आहे तुझं, पण हे बघ, आयडिया देणं एक गोष्ट आहे आणि आयडिया जमिनीवर उतरवणं ही दुसरी गोष्ट आहे. आणि ही दुसरी गोष्ट तू लई भारी करतेस. त्याला कारण आहे धनु मामा. माणसाला एखाद्या गोष्टीचा मनापासून तिटकारा असता ना का तो काही करतो तिच्यापासून लांब जायला. आणि मला भयंकर तिटकार आहे आपल्या या परिस्थितीचा. मला नाही आवडत गरिबी. मामा तशी भाची आणि भाची तसा मामा. आप्पे, तुझ्यामुळं मी धनु मामा कर. आता तुझ्यामुळेच मी धनराज मामा व्हायला पाहिजे बर का? हा, अरे करणार की. आणि आता तसं बी तू होतच आलायस की. कसे एकदा का ढाले पाटलांची सून मी झाले का त्यांचं सगळं राज्य माझ्या हातात. आणि एकदा माझ्या हातात राज्य आलं की तू तर धनवान होणारच की. खरं एक गोष्ट लक्षात ठेव, कान तिखट आणि डोळ्यात तेल घालून काम करायचं. नाहीतर कसं आहे, हातात आलेला घास तोंडापर्यंत जाईलच, याचा काय नियम नाही. असं आपसा कुणी बोलू नये मामा. सवय. आपे, आपल्याला लई लांब जायचंय, त्याच्यामुळं लई लांबचा विचार करायला लागतोय. पण तू जे मला काय बोलली का नाही त्याच्यावरनं तो सुजित ढाले पाटील जरा तिरक्या डोसक्याचाच माणूस वाटतोय मला. आता प्रेम करतोय ते ठीक आहे, पण तुझे इरादे जर त्याला कळाले तर आपे तुझं पोत्यार करून टाकील. पोत्यार
अरे असू दे मामा त्याला तिरक्या डोक्याचा, मी काय भीते का? आणि तसं बी मला लय आवडतं तिरक्या डोक्याच्या बाप्यांना खेळवायला. कसं आहे, अवघड असतं त्यांच्यासोबत खेळ सुरू करणं, पण एकदा का खेळ सुरू झाला का मग तेच नाचतात आपल्या तालावर. आता सुजित जी खेळतायत तर खेळू दे त्यांना, कमी चावीत जास्त खेळ. आणि तसं बी माझ्या आयुष्यात आलेल्या तिरक्या डोक्याच्या पोरांचं काय होतंय हे तुला चांगलंच माहितीये. जसा तो आशिष भाटकर, कंट्रोल, भावनेवर कंट्रोल. आप्पे, आपण अशा नावाच्या कोणालाच ओळखीत नाही. आप्पे, ज्याला पुढे जायचं का नाही त्याला मागचं पुसता यावं लागतंय, आणि आपल्याला तर लई लई पुढे जायचंय. केशव, ये इकडे बघू. हे घे पेढा घे. कसले पेढे? ताई साहेबांनी मेन्स क्लिअर केलीये. अरे म्हणजे तुमच्या ताई साहेब फौजदार होणार आहेत. होय का? अहो ते काय म्हणते ते? अभिनंदन. नाही नाही, कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यांना दे. हा, सगळ्यांना देतो. सो संजीवनी रणजित डाले पाटील, अभिनंदन. काय हो? हात बरं आहे का तुमचा? म्हणजे तुम्ही एवढी मेन्स क्लिअर केली, मी बाईक वरून तुम्हाला देवळात घेऊन गेलो, इथवर आणलं, अजूनही आमचा हात जायबंदीच असेल? हा मग तुमचं काही सांगता येत नाही ना, तुम्ही पण लपवता, स्पेशली तुमचं दुःख. बर, डाऊट डेंजरस आहे तू. म्हणजे बघ ना, पहिले तुला एका चोरामध्ये भाऊ दिसला, मेन्स क्लिअर केली तर नवऱ्यावर शंका, फौजदार झाल्यानंतर तर गुन्हेगारच ठरवशील मला, खुनाचे दरोड्याचे आरोप करशील माझ्यावर. काय बोलताय तुम्ही? असलं काय नाही बोलायचं. मस्करी केली. नाही, मस्करीत पण असं नाही बोलायचं. बरं बाबा, नाही बोलणार. बर चल, मी गंधे सरांना भेटून येतो. अहो, त्या पठाणाने कर्जाचे सगळे पैसे दिले ना? दिलेत. मागे नाही का मी आणि सुजित जाऊन आलो. जो बोलल्याप्रमाणे त्यांचं व्याजदर खरंच जास्त आहे का? काय करणार, घ्यावं लागलं. आणि त्या जमिनीचा सौदा करायचा होता ना आपल्याला. आंबाबाई पावलीच म्हणायची. हो ना, नाहीतर एवढी चांगली जमीन हातची गेली असती. हा, ते झालंच. नाही म्हणजे तुम्हाला जमीन मिळाली याचा मला आनंदच आहे, पण ते व्याज दर जरा जास्त नाही वाटत? पण काय करणार होतो आपण, पर्याय कुठे होता आपल्याकडे? दादासाहेबांनी अशी कोंडी करून ठेवलीये. ते वसमतवाले कटिंगांनी कशी पलटी मारली माहिती ना तुला? आओ बासा, अहो रक्ताचं नातं आहे ते, असंच कसं तोडता येईल? संजू तू ऐका माझं, तुम्ही चिडा त्यांच्यावर, रागवा त्यांना, भांडा हवं तर त्यांच्याशी, पण असा राग मनात धरू नका. लय वज होतोय हो त्याचं. जाऊ दे ना, 4-5 दिवसांचा प्रश्न आहे. गंधे सरांनी पैसे दिले, त्या पठाणाचे पैसे देऊन टाकू व्याजासहित, सगळं सुरळीत होईल नंतर. बरं ते जाऊ दे, पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन. मी आलोच. नीट जा.
हे जात आहेत, पण मला यांच्या पैशाचं काही खरं दिसत नाही.